नमस्कार. मी मनोहर पंडित. आजची कथा असामान्य साने भाग 1. दुपारचे 3 वाजले होते. रोजच्याप्रमाणे मार्केट प्लेसला मी माझ्या आवडत्या पुस्तकालयात जाण्यासाठी आलो. पार्किंगमध्ये मला कुठेही गाडी पार्क करता आली असती, पण पुस्तकालयाच्या शक्य तितक्या जवळ गाडी पार्क करता यावी म्हणून उगाचच 2 चकरा मारल्या आणि गाडी पार्क केली. शेजारच्या सीटवरून लॅपटॉपची बॅग उचलून खांद्यावर लटकवली, गाडी लॉक केली आणि पुस्तकालयाच्या दारात आलो. मी जवळ येताच दार उघडलं गेलं आणि नेहमीचा पुस्तकाच्या दुकानाचा सुखद गंध दरवळला. पुस्तकालय माझ्यासारख्या लेखकांसाठी पर्वणीच होती. दुपारचे 4-5 तास मला निवांतपणे लेखन करता यायचं आणि हवे ते संदर्भ ग्रंथ मिळायचे. इतर कुठेही इतकं प्रशस्त पुस्तकांचं दुकान मी कधीच पाहिलं नव्हतं. व्यवस्थितपणे शेल्फमध्ये ठेवलेली हजारो पुस्तकं वाचकांची आणि त्यांना विकत घेणाऱ्यांची जणू वाटच पाहत होती. एक प्रकारचं ते ग्रंथालयच होतं. कोणीही यावं, हवे ते पुस्तक निवडावे आणि वाचकांसाठी ठेवलेल्या सोफ्यावर नाहीतर खुर्च्यांवर बसून वाचावं. हवं तर नोट्स घ्या किंवा फक्त चाळा, कसलंही बंधन नाही. दुकानाच्या मधोमध कॉफी शॉप पण होतं. हवं तर कॉफीचे घोट घेत बसा, नाहीतर सोफ्यावर बसून कॉफी प्या. मी नेहमी तिथे एका कोपऱ्यातल्या अर्धगोलाकार सोफ्यावर बसायचो. मोकळेपणे दोघांना तर दाटीवाटीनं तिघांना बसता येईल इतका मोठा सोफा होता. मी सरळ माझ्या नेहमीच्या जागी आलो. लॅपटॉपची बॅग ठेवली आणि हवी असलेली पुस्तकं शोधायला गेलो. अमेरिकेत लॅपटॉपची बॅग बेवारस ठेवून जायची भीती नसते. आज मला भयकथा लिहायची होती. मी मध्यवर्ती जागी ठेवलेल्या संगणकावर म्हणजे कॉम्प्युटरवरती आलो. सुपरनॅचरल, ऑकल्ट, हॉरर असे टाईप केले. पुस्तकांची यादी आणि कोणत्या शेल्फवर कोणते पुस्तक आहे याची माहिती आली. संदर्भासाठी हवी असलेली 2-3 पुस्तके घेऊन मी लॅपटॉप ठेवला होता तिथे परत आलो. लॅपटॉप ऑन केला आणि तो सुरू होईपर्यंत माझी आवडती हॅझलनट कॅफे लाटे घेऊन आलो. कॉफीचे घोट घेत घेत मी आणलेली पुस्तकं चाळली. लॅपटॉपवर काही संदर्भ एक नवीन फाईल तयार करून त्यात टाईप केले. सोबतच वर्डमध्ये दुसरी फाईल मराठीत टाईप करण्यासाठी उघडली. माझ्या कथेची रूपरेषा तयारच होती. फक्त काही संदर्भ हवे होते, ते मिळाले आणि माझी कथा आकार घेऊ लागली. 2 तास कसे गेले ते कळलंच नाही. कॉफीच्या दुसऱ्या राऊंडसाठी मी उठलो. लॅपटॉप सुरूच होता. तो कोणी चोरण्याची किंवा मराठीत टाईप केलं ते वाचण्याची भीती नव्हती. पाय मोकळे करायला मी एक चक्कर मारली आणि परतताना कॉफी घेऊन परतलो. मी बसलो होतो तिथे एक वयस्कर गृहस्थ येऊन बसले होते. चेहरा आणि पोशाखावरून भारतीय वाटत होते. टी-शर्ट आणि जीन्स, रिमलेस चष्मा, डोक्यावर गोल्फ कॅप.
सुशिक्षित आणि सुखवास्तू दिसत होते. अमेरिकेत सहसा तुम्ही बसले असाल तिथे येऊन कोणी बसत नाही, म्हणून मला जरा विचित्र वाटलं आणि थोडा राग पण आला. माझ्या चेहऱ्यावरचे भाव त्या गृहस्थांच्या लक्षात आले. मी जवळ आलो तसे ते उठून उभे राहिले. मी शिष्टाचार म्हणून चेहऱ्यावरती स्मित आणलं आणि त्यांना खुणेनंच बसायची विनंती केली. मी सोफ्याच्या एका टोकावर बसलो. लॅपटॉप माझ्याकडे ओढला आणि बसलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करीत परत एकदा माझ्या कथेकडे वळालो. माझी नाराजी त्या गृहस्थांच्या लक्षात आली. ते म्हणाले, नमस्कार, मी साने. मी मुंबईचा. इथे मुलगी असते. मुंबई सोडून जेमतेम 2च आठवडे झालेत. भारतात एका कंपनीत CEO होतो. माफ करा, मी तुमची परवानगी न घेता इथे येऊन बसलो. मराठीत कोणी माझ्याशी बोलेल हे मला अनपेक्षित होतं. मी काही बोलण्यापूर्वीच साने मला म्हणाले की तुमच्या लॅपटॉपवर मराठीत टाईप केलेलं पाहिलं, म्हणून मी मराठीत बोलतोय. मला बोलायची संधी न देता साने म्हणाले, तुम्ही लेखक आहात वाटतं. नाही म्हणजे असं कोणाच्या लॅपटॉपमध्ये डोकावून पाहणं योग्य नाही, पण स्क्रीनवरची मराठी अक्षरं पाहून मोह आवरता आला नाही. मला कल्पना आहे की तुम्हाला राग आला असेल. राग नाही हो, पण जरा खरंच विचित्र वाटलं. त्यांच्या डोळ्यातील निरागस भाव पाहून माझा राग निवळला होता. साहजिकच आहे, परमुलखात आपली भाषा बोलणारं कोणी भेटलं की अशी मनस्थिती होणं स्वाभाविक आहे. माझ्या रागाचं कारण समजूनसुद्धा त्यावर भाष्य करायचं त्यांनी कुशलतेनं डालवलं. मला त्यांचा सहजपणा भावला. कॉफी घेणार? मी विचारलं. नको, रात्री झोप नाही येणार. सहसा 5 वाजेनंतर मी चहा कॉफी काहीच घेत नाही. विनम्रपणे त्यांनी मला नकार दिला. काय लिहिताय? सान्यांचा पुढचा प्रश्न. काही विशेष नाही हो, एक भयकथा लिहायचा प्रयत्न करतो आहे मी. अरे वा, छान छान छान, असं ते म्हणाले. भयकथा म्हटलं म्हणजे भूतकेतं, जादूटोणा असं आलंच. त्यासाठी हे संदर्भ ग्रंथ आहेत वाटतं. मी आणलेल्या पुस्तकांकडे त्यांनी बोट दाखवलं. त वरून ताकबात याची मला प्रचिती आली. मी उत्तर देण्यापूर्वीच ते म्हणाले, एक काम करा, यावेळी जरा भूतांबाबतचा दृष्टिकोन बदला. अमावस्येची पावसाळी रात्र, भयाण रात्र, विजांचा कडकडाट, ती जुनी मोडकळीला आलेली हवेली, त्यात दुरून दिसणारा कंदील, विचित्र आवाज करत उघडणारं मोडलेलं फाटक, बाहेरच्या ओसरीत आवाज करत सतत झुलणारा एक झुला, एका कोपऱ्यात नळ जो उघडला की त्यातून पाणी न येता रक्त येतं आणि कितीही गरम असलं तरी डोक्याला मफलर बांधलेला किंवा कानटोपी घातलेला, एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात काठी असलेला एक 150 वर्ष वयाचा चौकीदार. यांना जरा विश्रांती द्या यावेळी. मी आश्चर्यानं पाहत होतो.
साने परत म्हणाले, मला कळत नाही की दार उघडताना कर्र कर्र असा आवाज यायलाच हवा. भिंतीवरची मालकाची फोटो फ्रेम जरा तिरकीच असायला हवी. छतापासून खालपर्यंत येणारी कोळ्याची जळमटं आणि विचित्र आवाज करणारी वटवाघुळं हवीतच. त्या जीर्ण हवेलीतल्या दिवाणखान्यात मोडलेल्या जिन्यावरून येणाऱ्या भूतानं पांढऱ्या कपड्यातच का यावं? इतर रंग भूतांना वर्ज्य असतात का? सान्यांचे प्रश्न संपतच नव्हते. मी बोलण्यापूर्वीच ते परत बोलायचे. असो, आता सांगा, हवेलीच्या पहिल्या मजल्यावर किंवा तळघरात एका आराम खुर्चीवर बाहुली कोणी ठेवलेली असते? ती खुर्ची कोण डोलवत असतं? त्या बाहुलीचे डोळे कसे काय चमकतात? आणि ती घोगऱ्या आवाजात न समजेल असं का बोलते? आणि विचित्र असते. आणि ती एकदा दिसली की नंतर कुठेही दिसते. ती स्वतः चालत जाते की तिला कोणी आणून ठेवतं याचा खुलासाच होत नाही. मी निरुत्तरित होतो. मी काही बोलणार इतक्यात साने पुन्हा बोलू लागले. मला सांगा, अशा हवेलीच्या मागच्या अंगणात एका निष्पर्ण वृक्षाला झोपाळा का बांधलेला असतो? त्यावर कोणीही बसलेलं नसतं, तरी तो हालत असतो आणि दोरीचा असून कर्र कर्र असा आवाज का येतो? शेजारीच विहीर का असते? गेल्या कित्येक वर्षात तिथे कोणी गेलं नसेल, तरी पण तिथे दोर लावलेली बादली का ठेवलेली असते? विहिरीच्या पाळावर पाय सोडून पांढऱ्या पातळात किंवा पांढऱ्या कपड्यात पांढऱ्या केसांची 4-5 दात पडलेली विद्रूप अशी चेटकीण कच्चं मांस खात का बसलेली असते? आणि बहुतांश भूतं ही बायकांचीच का असतात? त्यांच्या आसपास असणाऱ्या मांजरी काळ्याच का असतात? वर रडणारी कुत्री अशा वेळी कुठून येतात? साहेब, या प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळाली नाही. माझ्याकडे पण याची उत्तरं नव्हती. खरं सांगू का, भूतांनी पण पॉश राहायला हवं. मस्त टी-शर्ट जीन्समध्ये वावरायला हवं. डोळ्यावर काळा चष्मा हवा. छान भांग काढलेला हवा. थोडक्यात काय तर इम्प्रेसिव्ह हवं. चांगल्या जागी राहायला हवं. मोबाईल, लॅपटॉप वापरायला हवा. बर्गर, पिझ्झा खायला हवा. विस्की, वाईन प्यायला हवी. तुमच्या कथेत मस्त आलिशान जागेत राहणारे रसिक भूत तुम्ही दाखवायला पाहिजे. अहो, आता काळ बदलला आहे, त्यानुसार बदलायला हवं. मला तर असंच भूत व्हायला आवडेल. शेवटचे वाक्य ऐकून माझा काळजाचा ठोका चुकला. चला, मी निघतो असे म्हणत साने निघाले. 2 पावलं गेल्यावर ते परत फिरले आणि म्हणाले, तुमची हरकत नसेल तर तुमच्या लॅपटॉपवर मी माझा फेसबुक अकाउंट पाहू का? फक्त 5 मिनिटं. मी नकार देण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी त्यांना लॅपटॉप दिला. सराईतपणे ते लॉग इन झाले. मी दुरून पाहत होतो. कधी चेहऱ्यावर स्मित, तर कधी दिलखुलास हास्य, कधी कपाळावर आठी, तर
न लपवता येणारी चीड. बरेच दिवसात त्यांनी फेसबुक पाहिलं नसावं असं मला वाटलं. 5 मिनटं कधीच संपली. दिलगिरी व्यक्त करत त्यांनी आणखीन थोडा वेळ मागितला. मी मानेनच होकार दिला. एकदा ते खिन्नपणे हसले आणि दुसऱ्याच क्षणी नकळत एक आर्व्याच्या शिवी त्यांच्या तोंडी आली. मी त्यांच्याकडे पाहिलं. ते उदासपणे सॉरी म्हणाले. त्यांचे मेसेजेस वैयक्तिक असल्यामुळे मी त्यांना रागाचे कारण विचारू शकत नव्हतो आणि माझ्या चेहऱ्यावरचे कारण जाणून घेण्याचे भाव लपवू पण शकत नव्हतो. माझी मनस्थिती त्यांच्या लक्षात आली. ते म्हणाले, या रेश्माने अस्तीचे स्पेलिंग ASS आस आणि TIT असे केले आहे म्हणून हसू आले आणि झू चौपाटीवर अस्थि विसर्जन केल्यानंतरचा भेळ खातानाचा सेल्फी पोस्ट केला आहे म्हणून चीड आली. आणि फोटोखाली बघा लिहिलं आहे, एन्जॉईंग भेळ आफ्टर ASS TIT अस्थि विसर्जन. राग येईल नाही तर काय हो, कसे रिॲक्ट व्हावे हे मला कळतच नव्हते. हे असंच चालायचंच, हल्लीची पिढी आहे, शांतपणे साने म्हणाले. रेश्माच्या घरी काही प्रॉब्लेम झाला का मी विचारलं. नाही हो, घरी नाही, प्रॉब्लेम इथेच अमेरिकेत झाला. हे बघा, मी नाही म्हणत असताना देखील त्यांनी त्यांच्या ग्रुपवरचे मेसेजेस मला दाखवले. ते पाहून मी चाटच पडलो. ते वाचून माझ्या लक्षात आलं की रोहितनं इथून अस्थि कुरिअर केल्या होत्या. त्या मुंबईला व्यवस्थित पोचल्या, पण सौरभनं तक्रार केली की इतक्या का पाठवल्या. रोहितचे उत्तर होते की 1 किलोपर्यंत कुरिअरचा मिनिमम चार्ज होता म्हणून किलोभर अस्थि पाठवल्या. मग सौरभनं विचारलं की अस्थींचं आता काय करायचं. रोहित म्हणाला होता की जुहू चौपाटीवर विसर्जन कर. मग सौरभ म्हणाला होता की ठीक आहे, बरेच दिवसात रेश्मानं जुहू चौपाटीवरची भेळ खाल्ली नाही, तर या निमित्तानं तिला भेळ पण खाता येईल आणि अस्थि विसर्जन पण होईल. मी संभ्रमात पडलो. मला काही संदर्भ लागत नव्हता. मी विचारलं की रोहित, रेश्मा, सौरभ ही मंडळी कोण. अरे हो, तुम्हाला संदर्भ लागत नसेल, मी सांगतो, साने म्हणाले. रोहित माझा जावई, सौरभ माझा मुलगा आणि रेश्मा सौरभची बायको म्हणजे माझी सून. सान्यांचा आणि चॅट करणाऱ्यांचा संबंध माझ्या लक्षात आला. अहो पण गेलं कोण आणि अस्थि कोणाच्या न राहून मी विचारलंच. त्यांनी माझ्याकडे टक लावून पाहिलं आणि डोळ्यांची पापणी न लावता म्हणाले, मीच गेलो आणि अस्थि पण माझ्याच. त्यांचे उत्तर ऐकून मला घाम फुटला. घाबरू नका, त्यांनी मला धीर दिला. काल माझा धाबा होता. मुलानं अस्थि विसर्जन केलं ते बरं झालं. मी इथे मुलीकडे आलो होतो आणि हार्ट अटॅकनं गेलो. जावयांनी इथेच दहन केलं. नशिबानं अस्थि भारतात पोचल्या. आता मला पण जायचं आहे. तुम्ही जाल तेव्हा मला सोबत घेऊन जा, कारण आम्हाला मीडियमद्वारेच जाता येतो. मला एकट्याला जाता येणार नाही. मी अधूनमधून तुम्हाला इथे भेटतच राहीन. अहो, तुमची भायकथा पूर्ण करायला पण मदत करीन. तुम्ही भारतात जाल तेव्हा मी पण जाईन तुमच्यासोबत.
सान्यांनी माझा निरोप घेतला. मी घामानं डबडबलो होतो. मी तसाच घरी परतलो. साने परत भेटतील या भीतीनं त्यानंतर कधी त्या भागात मी फिरकलोच नाही. आता भूतांबाबतचा माझा दृष्टिकोनच बदलला आहे. धन्यवाद.